नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोंढा वास्को रेल्वे मार्गावरील सोनोली ते दूधसागर येथे मालवाहू रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता घडली. यामध्ये 17 डबे घसरल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे बेळगावहून वास्कोला जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. काही रेल्वे रद्द तर काही रेल्वेच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. आज वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे धावणार असल्याने प्रवाशांना कसरत करावी लागणार आहे. बेकिनकेर येथे शुक्रवारी नागमूर्तींचे उत्साहात आगमन झाले. या निमित्ताने सकाळपासून नागमूर्ती आणण्यासाठी लोहार बांधवांकडे नागरिकांची वर्दळ वाढली होती. बालचमूंसह ग्रामस्थांनी घरोघरी नागमूर्ती आणून पूजन केले. लोहार बांधवांकडून पारंपरिक पद्धतीने नागमूर्ती तयार करून ग्रामस्थांना पुरवल्या जातात. आजही ही परंपरा टिकून आहे, अशा भावना लोहार बांधवांनी व्यक्त केल्या. श्रावण महिन्यातील या पहिल्या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. या निमित्ताने फराळ आणि पोह्याचे लाडू करण्याची परंपरा ग्रामीण भागामध्ये टिकून असून एकमेकांच्या घरी जाऊन लाडू फराळाचे वाटप केले. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा यांची बदली झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर निरंजन राजे अरस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने गुरुवारी सायंकाळी राज्यातील 8 नॉन आयपीएस पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पी.व्ही. स्नेहा यांचा समावेश आहे. लोकायुक्त पोलीस अधीक्षकपदी त्यांची वर्णी लागली आहे. 30 जुलै 2021 पासून स्नेहा पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. तब्बल 3 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून बेळगावमध्ये सेवा बजावली. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. एक जनस्नेही पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांची आता बदली झाली आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये शुक्रवारी नागपंचमीचा सण साजरा केला गेला. विशेषतः नागमूर्ती आणि वारुळाची पूजा केली. त्याचबरोबर विविध पूजेच्या साहित्याची खरेदी झाली. या पार्श्वभूमीवर नागदेवतेची पूजा करून लाह्या आणि इतर नैवेद्य दाखवला. काही नागरिकांनी गुरुवारी नागमूर्ती आणल्या तर काही जणांनी शुक्रवारी नागमूर्ती आणून पूजन केले. नागदेवतेच्या मंदिरामध्ये भक्तांची आज वर्दळ वाढली होती. उंदराचा नाश करणाऱ्या सापाप्रती ग्रामीण भागामध्ये शिवारात जाऊन नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली. कारने थांबलेल्या पोलिसांच्या होयसळ वाहनाला धडक दिल्यामुळे पोलीस हवालदार जखमी झाला. गुरुवारी सायंकाळी टिळकवाडी येथील लेले मैदानाजवळ ही घटना घडली असून यासंबंधी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हनुमंत यल्लाप्पा कुद्रेमणी असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. स्कोडा कारने पोलीस दलाच्या होयसळ वाहनाला धडक दिल्याने हा अपघात घडला असून अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान झालं आहे. जखमी पोलीस हवालदारांवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. समस्त बेळगाव वासियांकरिता महावीर भवन गोवा सर्कल नजीक खानापूर रोड येथे बेळगावातील सर्वात मोठे फर्निचर प्रदर्शन भरवण्यात आले असून शुक्रवार दिनांक 9 ते 25 ऑगस्टपर्यंत सदर प्रदर्शन दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये 100हून अधिक फर्निचरच्या व्हरायटी पाहायला मिळतील, ज्यामध्ये इम्पोर्टेड कॉर्नर सोफा, लाकडी पलंग, कपाट, टीव्ही युनिट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल इत्यादींची रेलचेल दिसून येईल. या फर्निचरवर तब्बल 75% सूट देण्यात आली असून यांच्याकडे फक्त ₹1 भरून ईएमआयवर देखील फर्निचर खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी समस्त बेळगावकरांनी या भव्य फर्निचर प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्यावी असे संयोजकांनी कळवलं आहे. आपल्या मित्रासह लक्झरी कारमधून प्रवास करताना संशय आल्याने अधिक तपास केला असता आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली असून त्याचे अन्य साथीदार फरार झालेत. नागराज सुभाष कचेरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपल्या मित्रांसह कारमधून फिरणाऱ्या नागराजने कारवर प्रेस असे लिहिले होते. दरम्यान याबाबत अधिक चौकशी करण्यात आली असता संशयास्पद गोष्टी आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.
आरोपीने बेळगावमधील महांतेश नगर, अंजनेय नगर व शिवबसवनगर येथे अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. चौकशी अंती आरोपीकडून 10 लाख रुपये किमतीचे सोने व एक एसयूव्ही कार असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी सोमगौडा यू तसेच माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय होन्नाप्पा तळवार, पीएसआय श्रीशैल हुळगेरी या पथकाचा या कारवाईमध्ये सहभाग होता. या कारवाईचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी कौतुक केले आहे. कुडची या भागातील सर्वाधिक वर्दळ असलेला आणि महत्वाचा कुडची येथील कृष्णा नदीवरील पूल तब्बल 19 दिवसांनी खुला झाला. गेल्या 2 दिवसांपेक्षा बुधवारी रात्रीपासून पाणी उतरण्याची गती अधिक असल्याने पूल लवकर खुला झाला आहे. बुधवारी सकाळी पाणी संथच उतरत होते, त्यामुळे आणखी 2 दिवस पूल पाण्यामध्ये राहील असे वाटत होते. पण गुरुवारी दुपारी पुलावरील पाणी कमी झाले. दुपारी दुचाकीधारकांनी या पुलावरून वाहतूक सुरू केली. कुडची पूल जुना असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी येऊन पूल तपासून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी अधिकारी येऊन पुलाची पाहणी केली. गुरुवारी संध्याकाळपर्यंत येथे 4 चाकी व अवजड वाहनांची वर्दळ सुरू करण्यात आली नव्हती. कुडची पूल जुना असल्याने तेथे नवा उंच पूल बांधण्यात येत आहे. या पुलाजवळ असलेला हा जुना पूल वाहतुकीस योग्य असल्याचा निर्वाळा मिळाल्यानंतर वाहतूक सुरू केली जाणार आहे. सध्या या पुलाजवळ व पुलावर खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा येतो. पण या भागाचा हा महत्वाचा पूल असल्याने त्यावरील नियमित वाहतूक सुरू राहणार असल्याची चिन्हे आहेत. गुरुवारी संध्याकाळपर्यंत कुडची पुलावर पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. मुसळधार पावसामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील शाळांना सुटी द्यावी लागली होती. याची भरपाई म्हणून शनिवार दिनांक 10 पासून पूर्ण दिवस शाळा भरवली जाणार आहे. शैक्षणिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये जरी येत्या शनिवारपासून पूर्ण दिवस शाळा भरली जाणार असली तरी बेळगाव शहर व तालुक्यात शनिवार दिनांक 17 पासून पूर्ण दिवस शाळा भरवली जाणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या अखेरीला जोरदार पाऊस झाला. यामुळे नद्यांना पाणी येऊन रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत येण्यासाठी अडथळे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल आठवडाभर सुट्टी दिली होती. या सुट्टीची भरपाई म्हणून शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरवण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 10 पासून जिल्ह्यात शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरवल्या जाणार आहेत. गावचे सुपुत्र शहीद जवान निंगाप्पा लक्ष्मण चिखलकर यांच्या नियोजित स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी गावच्या तलावाजवळील बस स्टॉप समोर झाला. स्मारक भूमिपूजन व उभारणीचे काम माजी सैनिक संघटना, चिखलकर कुटुंबीय व ग्रामस्थांच्या सहकार्यातून होत आहे. गावच्या प्रवेशद्वारावर शहीद जवानाच्या स्मारक उभारणीमुळे गावच्या वैभवामध्ये भर पडली आहे. 29 नोव्हेंबर 1987 रोजी जवान निंगाप्पा चिखलकर श्रीलंकेमध्ये शांती सेनेतून सेवा बजावत असतेवेळी शहीद झाले. चव्हाट गल्लीतील चौकामध्ये स्मारकाची उभारणी केली होती. या ठिकाणी प्रत्येक वर्षी 29 नोव्हेंबरला पुण्यतिथी दिन गांभीर्याने पाळला जातो. चव्हाट गल्लीतील गटारी रुंदीकरणामुळे सदर स्मारक हटवल्यामुळे माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांनी सदर स्मारक गावच्या प्रवेशद्वारावर उभारण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्याचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. इंडिया तायक्वांदो, कर्नाटक क्रीडा प्राधिकरण आणि कर्नाटक ऑलिम्पिक संघटनाचे मान्यताप्राप्त कर्नाटक तायक्वांदो संघटनेतर्फे गेल्या 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान आयोजित 41व्या राज्यस्तरीय उपकनिष्ठ, कनिष्ठ, वरिष्ठ आणि 10व्या कॅडेट तायक्वांदो स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हा तायक्वांदो संस्थेने तब्बल 29 पदकांची कमाई करत घवघवीत यश मिळवलंय. कोरमंगला इंडोअर स्टेडियम येथे झालेल्या या भव्य स्पर्धेत कर्नाटकातील सर्व जिल्ह्यातील 2000हून अधिक प्रतिभावान खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यामध्ये बेळगाव जिल्हा तायक्वांदो संस्थेच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण, 8 रौप्य आणि 18 कांस्य पदक अशी एकूण 29 पदके पटकावली.
बहुचर्चेत असणाऱ्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच आरक्षण जाहीर झालं आहे. या आरक्षणाच्या माध्यमातून भाजप सत्तारूढ गटातील नगरसेविका श्रीविद्या बांबरे व सुचिता परीट यांच्या नावाची चर्चा सध्या होत आहे. आमदार निखिल कत्ती व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सामान्य महिला नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण घोषित झाल्यामुळे या आरक्षणाचा लाभ मिळावा या दृष्टीने स्थानिक नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. माजी नगरसेवक राजू बांबरे यांनी पहिल्यांदा शासन नियुक्त व 2 वेळा निवडणुकीतून विजयी झाले आहेत. 15 वर्षे प्रभाग क्रमांक 16 मध्ये सातत्याने विकास कामे केली आहेत. यामुळे या प्रभागामध्ये बांबरे यांच्या शब्दाला विशेष वजन प्राप्त झालं आहे. सन 2021-22च्या नगर परिषदच्या निवडणुकीत पत्नी श्रीविद्या बांबरे यांची उमेदवारी दाखल करून विजयी झाले आहेत. यामुळे बांबरे यांच्या पाठीशी मतदार भक्कम असल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी श्रीविद्या बांबरे यांच्या नावाला विशेष महत्त्व मिळालंय. खानापूर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जॅकवेलमधील मोटारीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरवठा करण्यासाठी जॅकवेलमधून उपसा बंद झाला आहे. यामुळे खानापूर शहराला होणारा पाणी पुरवठा पुढील 5 दिवस बंद राहणार आहे. तरी खानापूर शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन खानापूर नगरपंचायतीचे अभियंता तिरुपती राठोड यांनी केलं आहे. श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना. मंगळागौरीबरोबरच श्रावण शुक्रवारच्या पूजेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध रंगी आकर्षक फुलांची आरास करून श्रावण शुक्रवारी देवी मातेची आराधना व पूजन केले जाते. मंदिराबरोबर अगदी घरोघरीही लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते. आपल्या परिवारातील व्यक्तींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुखसमृद्धी लाभावी, देवी मातेची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी स्त्रिया आवर्जून या श्रावण शुक्रवारचे देवीचे व्रत करतात. बेळगाव शहरामध्ये या श्रावणी शुक्रवारच्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली होती. श्रीफळ, बदाम, हळकुंड, सुपारी, खोबरे, खारीक अशा पूजा साहित्याची पाकिटे, 5 प्रकारची फळे, फुले अगदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. नावगे क्रॉस येथील स्नेहम टॅपिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना तसेच जखमी कामगारांना सरकारने देखील नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनने केली आहे. सीआयटीयूने आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी बोलताना सीआयटीयूच्या बेळगाव तालुका अध्यक्ष मंदा नेवगी म्हणाल्या की परवा नावगे क्रॉस येथील कारखान्याला आग लागून जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेतील मृत 22 वर्षीय यल्लाप्पा गुंडापगोळ या कामगाराच्या अस्थी त्याच्या कुटुंबियांना पिशवीमध्ये घालून देण्यात आल्या हे अतिशय चुकीचे आहे. यल्लाप्पा कामगार असला तरी माणूस होता, त्यामुळे त्याच्या अस्थी व्यवस्थित सन्मानाने त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करायला हव्या होत्या. आगीच्या दुर्घटनेमुळे संबंधित कारखान्यातील कामगार बेरोजगार झाले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.